महा83 डेली न्यूजमध्ये आपले स्वागत। आज दिनांक 21 जून 2024 रोजी ठाणे पश्चिमेकडील बी कॅबिन या रस्त्यावरील एक बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या आतमधील भले मोठे झाड अचानक कोसळले। मुसळधार पाऊस नसतानाही हे झाड कोसळल्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाकडे एका वेगळ्या नजरेने येथील सामाजिक कार्यकर्ते पाहत आहेत। कोसळलेल्या झाडामध्ये एक रिक्षाचं भलं मोठं नुकसान झालं आहे। सर जी, मैं यहाँ पे बैठा था गाड़ी लगा के और ये लोग ने झाड़ काट रहा है। ये लोग बताया नहीं कुछ भी। देखिए सामने झाड़ कटा हुआ है और अचानक पेड़ गिरा और मैं इसमें ही बैठा था। जब भी गिरा तो मैं निकल के बाहर गया। पूरा रिक्शा ही बेंड हो गया है। मैं बच गया, मरने से बचा हूँ मैं। सर जी, इसी में बैठा था मैं। पूरा सामने देखिए, पूरा एकदम नुकसान हुआ है। सर्वप्रथम अगोदर आहे ना, हे झाड पडलेलं आहे, पडलेलं नाही, पाडलेलं आहे। हे बघा, हे कटिंग केलं बघा, हे झाड बघा, हे कटिंग केलं आहे बघा, हे झाड कटिंग केलेलं आहे। आणि ह्या भागात जो भाव जो आहे ना, साधारण 1.25 ते 1.5 लाख रुपये स्क्वेअर फूटचा भाव आहे। आणि ह्या बिल्डरला हे झाड मध्ये अडथळा होतं पण त्याने कुठलीही परमिशन न देता हे झाड कटिंग केलं आहे। त्याचा मॅनेजर आहे, त्यांना विचार बाबा तू हे झाड कटिंग केलंय पण तुझे परमिशन आहे का? त्यांनी कुठल्या परमिशन दिली नाहीये। कारण की हा जो बिल्डर आहे याचे हात त्यांना वरपर्यंत पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे यांना की नाही झाड पाहिजे, झाडे सावली पाहिजे पण झाड नकोय। आणि हे लोकांनी ना जागेच्या किमतीसाठीच या झाडाचा बळी घेतलेला आहे। आणि हा रिक्षावाला बघा, हा रिक्षावाला मरता मरता वाचलेला आहे। याच्या गाडीचं नुकसान बघा। आणि हे वारंवार या नौपाडामध्ये घडत आहे। आणि राममारुती रोडला पण, राममारुती रोड म्हणा, विष्णू रोडला पण, विष्णुनगर भागात पण भारत सहकारी बँक आहे, तिथे पण अशी 2 झाडं जी आहेत या बिल्डरने जाणं बुजून काढलेले आहेत। हे सर्व झालं पैशाने चाललेलं आहे। आणि या भागातला भाव लक्षात घेताच हे बिल्डर मनमानी करत आहे आणि नागरिकांचा जीव घ्यायचा प्रयत्न करत आहे। आज हा रिक्षावाला मेला असता तर जबाबदार कोण असा? याला भरपाई दिली असती का? काय म्हणायचं की हे नैसर्गिक आहे, आपत्ती आहे, त्यामुळे बिचाऱ्याला इन्शुरन्स मिळणार नाही। पण हलगर्जीपणा कोणाचा? यांच्या चुकीमुळे याचा बळी गेला असता। याला जबाबदार कोण आहे? आणि हे कुठे थांबवलं पाहिजे। आणि हे जे बिल्डर आहेत याच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे।